भर बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ। नाशिक रोडमध्ये 4 दुकानांवर डल्ला, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण। नाशिक रोडमध्ये 4 दुकानांवर डल्ला, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण। नाशिक रोडच्या गजबजलेल्या बाजारपेठेत बुधवारी पहाटे चोरट्यांनी धाडसी चोरी करत 4 ते 5 दुकानांना लक्ष्य केल्याने व्यापारी वर्गात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेनंतर परिसरात पोलीस गस्त वाढविण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून जोर धरू लागली आहे। शास्त्री पथ रोडवरील गोरे अँड सन्स आणि जेनेरिक मेडिसिन, शाहू महाराज पथवरील नम्रता स्वीट्स, जुने बिटको रुग्णालय परिसरातील पीके मेडिकल तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवरील सिल्वनिया केक शॉप या दुकानांचे शटर वाकवून चोरट्यांनी चोरी केली। संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्या आधारे पोलीस तपास करत आहेत। चोरट्यांनी गोरे अँड सन्स येथून सुमारे 60,000 रुपये, जेनेरिक मेडिसिनमधून 35,000 रुपये, पीके मेडिकलमधून 10,000 रुपये आणि सिल्वनिया केक शॉपमधून 6,000 रुपये रोख रक्कम लंपास केली। नम्रता स्वीट्सचेही शटर वाकविण्यात आले, मात्र रोख रक्कम न मिळाल्याने चोरटे तेथून पसार झाले। ही चोरी पहाटे 2 ते 4 वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। भर बाजारात अशा प्रकारे चोरीच्या घटना घडत असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे। कोयते, तलवारी आणि जीवघेण्या हल्ल्यांच्या घटनाही वाढत असल्याने व्यापाऱ्यांनी पोलिसांची रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। दरम्यान जेनेरिक मेडिसिनचे ब्रह्मानंद प्रकाश वानखेडे आणि गोरे अँड सन्सचे राकेश गोरे यांनी या घटनेची माहिती दिली। नमस्कार, मी जनरिक फार्मसीमधून बोलतोय। आपल्या इथे काल रात्री जवळपास एक 3-3:30 दरम्यान चोरीची घटना झाली। दुकानात शटर फोडण्यात आली। आपल्या अजून मुद्देमाल जवळजवळ 40,000 रुपये ते 35,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे। नमस्कार, मी राकेश गोरे अँड सन्सचा मालक आहे। काल रात्री अज्ञात चोरट्यांनी शटर उचकून आतमध्ये घुसले आणि मालाला तर काही हात लावला नाही। त्यांनी कॅश लंपास केले। ते गल्ला वगैरे फोडून घेतला। गल्ला फोडून कॅश होती 60,000 रुपयाची कॅश असेल, तर ती कॅश त्यांनी ती लंपास केली। किती वाजता? साधारणपणे ही 3:45 ते 4:15च्या दरम्यानची घटना आहे। पहाटे नाही, बाकी मालला काय हात लावला नाही, बस तेवढंच कॅशच घेऊन गेले ते। बाकी माल आहे तसं होतं, मालाला नाही हात लावला त्यांनी। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी प्रतिनिधी दिनेश पगारे, नाशिक रोड।